खमंग वास सुटलाय ना? आज बनवणार आहोत उडीद वडा म्हणजेच मेदू वडा चटणी सांबार. एकदा खाल्ल्यावर परत परत खावंसं वाटेल. अत्यंत रुचकर, कुरकुरीत, खमंग, तोंडाला चव आणणारा आणि तेही अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाणामध्ये. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. उडीद वडे अर्थातच मेदू वडे बनवण्यासाठी उडीद डाळ 2 कप घेऊयात. हे उडीद वडे एकदम कुरकुरीत होण्यासाठी थोडीशी मूग डाळ टाकूयात. त्याचबरोबर थोडेसे तांदूळही मिक्स करूयात. मेथी दाणे 1 चमचा घेऊयात. हे सर्व मिक्सचर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. उडीद वडे करताना शक्यतो हे प्रमाण घेतलेले जास्त चांगले होईल, म्हणजे वडे एकदम क्रिस्पी बनतात आणि एकदम कमी तेलामध्ये तळून होतात. म्हणजे हे वडे फारसे तेलकटही होत नाहीत आणि चवीला तर एकदम भन्नाट होतात. आता यामध्ये पुरेसे पाणी ठेवून 6 ते 8 तासासाठी या डाळी भिजत ठेवूयात. या डाळी व्यवस्थित भिजून झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरमधून छानसे वाटून घेऊयात. उडीद डाळ ग्राइंडर जारमधून फिरवून घेत असताना पाणी अजिबात वापरू नका, कारण सफिशियंट पाणी त्या डाळीने आधीच सोक करून घेतलेली आहे. म्हणजे भिजवताना त्यामध्ये बरंचसं पाणी शोषून घेतलेली असते. जर तुम्ही ग्राइंड करत असताना जास्त पाणी घातलं तर पीठ एकदम पातळ होईल आणि वडे एकदम तेलकट बनतील. इथे कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्या पिठाला झाली पाहिजे, म्हणजे वडे अगदी व्यवस्थित होतात आणि खूपच कुरकुरीत बनतात. याच पद्धतीनं ही सर्व डाळ छानपैकी बारीक वाटून घेऊन फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊयात. 6 ते 8 तासामध्ये हे पीठ व्यवस्थित फर्मेंट होते. तुम्ही इथे चेक करू शकता. हे पीठ फुगून जवळजवळ दुप्पट झालेले आहे. उडीद वडे म्हणजेच मेदू वडे रुचकर बनवण्यासाठी त्यामध्ये किसलेले आले 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याचे बारीक काप आणि मुख्य म्हणजे कढीपत्ता, बारीक केलेला कढीपत्ता घालायला विसरू नका. चवीसाठी 1 चमचा जिरेही घाला. चवीप्रमाणे 1 ते 2 चमचे मीठ घालूयात. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करत असताना एक काळजी घ्यायची आहे की हे मिश्रण एकाच डायरेक्शननं आपल्याला फिरवायचे आहे. हे मिश्रण जेवढे आपण फेटून घेऊ तेवढं ते मिश्रण एकदम हलके फुलके होते आणि वडेही एकदम लुसलुशीत होतात आणि एकदम हलके फुलके होतात. आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून झाले की फक्त एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण सांबाराची तयारी करूयात. आता सांबार बनवण्यासाठी मिक्स डाळ मी इथे घेत आहे. मिक्स डाळ अर्धा कप घेतली आहे. ही मिक्स डाळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. मिक्स डाळ म्हणजे यामध्ये मी थोडी तुरीची डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, थोडीशी हरभरा डाळ अशा पद्धतीने डाळी मिक्स केल्या होत्या. तुम्ही इथे याऐवजी फक्त तुरीची डाळ वापरली तरीही चालेल. कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊयात. आता आपण चटणीची फोडणी करून घेऊयात. त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये
तेल तापले की जिरे मोहरी थोडीशी टाकून घेऊयात. जिरे मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग टाकूयात आणि गॅस बंद करूयात. फोडणी करपू नये म्हणून थोडेसे थंड पाणी टाकून देऊयात. डाळ इथे शिजलेली आहे, तर ही डाळ आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. या शिजलेल्या डाळीमध्ये आपल्याकडे जे भाज्या अवेलेबल आहेत, म्हणजे जसे की कांदा, टोमॅटो, बटाटा, वांगं, त्याचबरोबर शेवग्याची शेंग किंवा भोपळा असेल तोही थोडासा हे सगळं साहित्य थोडे थोडे घ्यायचे आहे आणि त्याचे बारीक काप करून डायरेक्ट कुकरमध्ये टाकायचे आहे. या सर्व मिक्स भाज्यांच्यामुळे सांबारला खूपच छान अशी चव येते. या साहित्यापैकी तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल ते तितकेच घातले तरीही काही फरक पडत नाही. इथे मला वांगे, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि शेवग्याची शेंग होती, तर त्याचा वापर मी इथे केला आहे. सांबार बनवण्यासाठी या कुकरमध्येच थोडी हळद आणि थोडेसे हिंग टाकून थोडे पाणी मिसळून या कुकरला पुन्हा एक शिट्टी द्यायची आहे. कुकर होईपर्यंत आपण चटणी फिरवून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे फुटाणा डाळ घेत आहे. चवीप्रमाणे म्हणजेच 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकत आहे. आले अर्धा इंच टाकूयात. त्याचबरोबर कढीपत्ता 12 ते 15 पाने या मिक्सरमध्येच टाकूयात. हे वाटण आपल्याला पहिला कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे. ही फुटाणा डाळ कोरडीच बारीक करून झाली की यामध्ये खिसलेले खोबरे किंवा ओले खोबरे चे बारीक काप घेतले तरीही चालतील असे खोबरे 1 कप घेऊयात. चटणी बनवण्यासाठी शक्यतो ताजा नारळ घेतलेला कधीही चांगला. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात. मीठ 1 चमचा, त्याचबरोबर साखर 1 चमचा टाकूयात आणि पुन्हा एकदा कोरडेच बारीक करून घेऊयात. यानंतर गरजेप्रमाणे पाणी टाकून व्यवस्थित एकदम फाईन पेस्ट बनवून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता की किती सुंदर अशी फाईन पेस्ट बनली आहे. आता ही चटणी फोडणीच्या पातेल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण सांबारच्या फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी एका ग्राइंडर जारमध्ये 1 इंच आले घेऊयात. 8 ते 10 लसूण पाकळ्या घेऊयात. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊयात. हिरवा ताजा असा कढीपत्ता 12 ते 15 पाने टाकूयात. याचबरोबर थोडीशी ताजी कोथिंबीरही यामध्ये टाकूयात आणि ग्राइंडर जारमधून हे वाटण फिरवून घेऊयात. या वाटणाची आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही आहे. हे असंच अर्ध मोठं दिसणं गरजेचं आहे. चला तर मग आता सांबारची फोडणी करून घेऊयात. सांबार बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकूयात. तेल चांगले तापले की त्यामध्ये जिरे 1 चमचा टाकूयात. जिरे तडतडले की जे वाटण आपण बनवले होते ते या तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊयात. या वाटणातील आले आणि लसूणचा कच्चा स्वाद जाणे गरजेचे आहे.
पाव चमचा हळद, धने पूड 1 चमचा, त्याचबरोबर सांबार मसाला 1 चमचा टाकूयात. सांबार मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरला तरीही चालेल. तिखटपणासाठी 2 चमचे लाल तिखट टाकूयात. आता या मसाल्यामध्ये सांबारचं डाळ आणि त्याचबरोबर भाज्या ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते सर्व मिश्रण या भांड्यामध्ये मिसळूयात. चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात. चवीसाठी गुळाचा एक छोटासा खडा टाकूयात. आता या सांबारला थोडीशी उकळी येऊ द्यात. आपला सांबार रेडी आहे. तुम्ही इथे पाहू शकता की सांबार किती परफेक्ट दिसत आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये चिंचही तुम्ही मिसळू शकता. आता आपण वडे तळून घेऊयात. वडे तळण्याआधीही एकदा हे पीठ व्यवस्थित फेटून घेणे गरजेचे आहे. तेही फक्त एकाच डायरेक्शनने फेटणे गरजेचे आहे. हे उडीद वडे म्हणजेच मेदू वडे कसे बनवायचे ते एकदा पाहून घ्या. आपला तळहात हा पाण्याने थोडा ओला करून घ्या आणि परत पीठ हातात घेऊन त्याला अंगठ्याने मध्ये होल करून तेलामध्ये सोडायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही वडे सोडले तर ते एकदम पटपट होतात. काहींना अशा पद्धतीने वडे सोडणे जमत नाही, तेव्हा काय करायचे तर एका प्लास्टिक पेपरवरती थोडंसं पाणी लावून त्यावरती हे पीठ घेऊन त्याला मध्ये होल बनवून ते वडे पुन्हा हातात घेऊन हे तेलात सोडावे. किती सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे उडीद वडे जितके सुंदर दिसत आहेत तितकेच ते चवीलाही एकदम भन्नाट झाले आहेत. सोपी आणि चविष्ट उडीद वडा चटणी सांबार रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोप्या स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.